हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आज लाईव्ह जायचं कारण फार चांगली बातमी झिम्माविषयी तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. माझ्याबरोबर आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक श्री हेमंत ढोमे सुद्धा आहेत. तर त्यांना मी या लाईव्हमध्ये ॲड करतो आणि मग आपण सगळे गप्पा मारूया आणि ती चांगली बातमी आम्ही तुम्हाला देतो. सो एक 2 मिनिटं द्या मला. हा एक माझा 2 मिनिटं मख्ख चेहरा बघत राहा, कारण हेमंत ढोमे यांना मला रिक्वेस्ट पाठवायची आहे. आय होप येस. ही आलेली आहे रिक्वेस्ट आणि हेमंत ढोमे आलेले आहेत लाईव्ह. तर हॅलो. हेमंत ढोमे, नमस्कार, कसे आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? किती वर्ष झाली आपली काही भेटच नाही झालेली आहे. आपण हो कधी ना. इतके वर्ष आपण एकमेकांचं तोंडही पाहिलेलं नाहीये. खूप तुम्हाला दिवस झाले यार. खूप दिवस झाले. तर मी असं म्हटलं लाईव्ह जेव्हा गेलो तेव्हा मी जे जे लोक जॉईन झालेत त्यांना असं सांगितलं की एक चांगली बातमी आहे झिम्माकडून हो. हो. त्यांसाठी. तर ती चांगली बातमी काय आहे हे आपण जरा जरा दिग्दर्शक म्हणून सांगा आम्हाला सगळ्यांना. येस. सो झिम्मा हा आपला सिनेमा आता उद्याच्या शुक्रवारपासून 8व्या आठवड्यात प्रवेश करतोय आणि लॉकडाऊन नंतर रिलीज झाला तो सिनेमा. भरभरून लोकांचं प्रेम मिळालं. मग अनेक मोठ्या हिंदी सिनेमांशी स्पर्धा झाली. हिंदीच काय, स्पायडरमॅनशी स्पर्धा झाली आणि यातनं टिकत 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 हा 8व्या आठवड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. अर्थातच हे जे आता सगळे प्रेक्षक आहेत, जे आपल्या गप्पा ऐकतायत, त्यांच्या प्रेमाच्या जोरावर आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि बरोबर. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 8व्या आठवड्यात आपण आधीपेक्षा जास्त शोज घेऊन आणि थिएटर्स घेऊन प्रवेश करतोय. वा. याचा आनंद जास्त होतोय. आणि नॉर्मली शोज कमी कमी होत जातात, पण शोज आता वाढतायत पुन्हा एकदा. मी फक्त एक पटकन ना कुठे कुठे वाढतायत ते सांगतो, मग आपण पुढे आपल्या गप्पा कंटिन्यू करू. ओके. सर्व सर्व प्रेक्षकांना माहितीच आहे की मुंबईमध्ये सिनेमा आहेच आणि मुंबईमध्येही अजून काही सेंटर्सना तो लागतोय. ठाण्यामध्ये जोरदार चालू आहे, पुण्यात जोरदार चालू आहे, इचलकरंजी, पंढरपूर इथे तो परत लागतोय, सांगली, उंब्रज या ठिकाणी तो परत लागतोय. शिरूर म्हणजे अर्थातच माझ्या आईचं गाव आजोळ आणि आजीचं गाव शिरूरलाही सिनेमा पुन्हा एकदा लागतोय. हम्म. लोणीला लागतोय, नाशिक जवळचं जे लोणी आहे तिथे लागतोय. मग रत्नागिरी, पेण, सावंतवाडी, त्यानंतर औरंगाबाद मध्ये आपला सिनेमा 6 आठवडे होता, मग 7व्या आठवड्यात नव्हता, तो पुन्हा आता लागतोय. हम्म. मग लातूर आहे, नांदेड आहे, बीड आहे, परभणी आहे, परळी आहे, उस्मानाबाद आहे, सेलू आहे, कळंब आहे, नागपूरलाही निघाला होता सिनेमा, तो पुन्हा लागतोय. सो हा पुन्हा लागण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्या त्या सेंटर्सना किंवा त्या त्या भागात प्रेक्षकांनी थिएटरला जाऊन विचारलं की आम्हाला जिम्माची तिकीटं काढायची आहेत, तर ते म्हणाले की आत्ता नाहीये जिम्मा. पण नाही, आम्हाला हम्म. तिकीटं काढायची आहेत, तर कधी येणार जिम्मा. अशा एन्क्वायरीज झाल्यामुळे हा सिनेमा पुन्हा एकदा तिथे लागतोय. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे आभार. क्या बात आहे. पण हे नॉर्मली डोम्या असं म्हणजे नॉर्मली असं घडतं म्हणजे आता हा सगळा आपण काळ बघतोय की 50% कपॅसिटी मध्ये आपण सिनेमा रिलीज केला. जो आपला हट्ट होता की नाही काही उदे 19 नोव्हेंबरला करायचा म्हणजे करायचा. आणि मला असं वाटतं पहिल्या आठवड्यानंतर सेकंड आठवडा, थर्ड आठवडा आणि फोर्थ आठवडा हा प्रेक्षकांनी उचलून धरला, म्हणजे त्यांनी रेव्होल्युशनरी उचलून धरला. आजूबाजूला हो. खूप सारे हिंदी सिनेमे म्हणजे मोठमोठाले बॅनर्स होते हिंदी, तरी सुद्धा थिएटर ओनर्सने आणि प्रेक्षकांनी सिनेमा जाऊ नाही दिला, एकही शो कमी होऊ नाही दिला. हो. सो मला म्हणजे मला विचारायच्या पेक्षाही मला मला फार याचं नवल वाटतं आणि मला फार छान वाटतं की मराठी सिनेमांना जी प्रेक्षकांची पसंती मिळते ना आपल्याला, की मराठी सिनेमा बघायचा आहे म्हणजे बघायचा आहे. तर मला असं फार वाटतं की त्यांना जेव्हा आपण चांगला सिनेमा देऊ तेव्हा ते डोक्यावर उचलून घेतातच घेतात कायम. पण बरोबर, बरोबर.
खूप गरजेचं आहे. त्यांना वाटायला पाहिजे की आपण जे पैसे आता इथे खर्च करतोय, आपल्या मेहनतीचे पैसे, ते वर्थ वाटायला पाहिजे. असा सिनेमा त्यांना देणं फार गरजेचं आहे. तर तुला काय वाटतं, आपण पुढे आता जिम्माकडून आपल्याला कळलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे, पण तुला काय वाटतं पुढे कशा प्रकारचा सिनेमा यायला हवा, किंवा कशा प्रकारे आपण आपण एकत्र मिळून काय करू शकतो? मला मला जेन्युअनली असं वाटतं की प्रेक्षकांनीच ते सिद्ध केलेलं आहे. त्याच त्याच पठडीतले मराठी सिनेमे आता मला असं वाटतं प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन बघतील असं मला वाटत नाही. कदाचित ते OTT किंवा टीव्हीवर बघतीलही. आणि पण आता काहीतरी वेगळे प्रयोग आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजेत. वेगळा सिनेमा लोकांना दिला पाहिजे. गेल्या 2 वर्षात OTT प्लॅटफॉर्मवरती लोकांनी ना खूप वेगवेगळे विषय पाहिलेत. आणि फ्रेंच सिरीज, इटालियन सिरीज, मग एक जॅपनीज फिल्म, अशा वेगवेगळ्या गोष्टींना ते एक्सपोज झालेले आहेत आणि त्यांनी ते पाहिलंय. आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आता इंडियन कंटेंट कडून खूप जास्त वाढलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहितीये की मल्याळम सिनेमा हा ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलचा कंटेंट करतच राहतो, लोकल विषयांना प्राधान्य देऊन. असं नाही की ते कुठला तरी जगातला वेगळीकडचा विषय आणून करतात. ते त्यांची लोकल सेन्सिबिलिटी धरूनच, परंतु अशा तोडीचा सिनेमा बनवतात की जो इंटरनॅशनल लेवलचा सिनेमा असू शकतो. मराठी बरोबर. सिनेमांमध्ये आपण नेहमीच म्हणतो की कथा चांगल्या असतात, आपल्याकडे टेक्निशियन्स फार कमाल आहेत, आपल्याकडे ऍक्टर्स फार कमाल आहेत. सो आपण आता पोस्ट कोविड वेगवेगळे विषय प्रेक्षकांना देणं अत्यंत महत्वाचं आहे. वेगळे सिनेमे बनवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आत्ता आपण ते दिले नाहीत तर प्रेक्षकांना आपण पुन्हा दोष देण्यात काहीच पॉईंट नाही की प्रेक्षक मराठी सिनेमाला येत नाहीत. बरोबर. प्रेक्षक येतात, ते सिद्ध झालेलं आहे. भरभरून येत आहेत. 50% कपॅसिटी असताना, फुल्ली वॅक्सिनेटेड लोकांनाच फक्त प्रवेश असताना, तरी सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कमर्शियली सक्सेसफुल झालो. पण त्याही पलीकडे जाऊन आपण खूप जास्त प्रेम मिळवण्यात यशस्वी झालो लोकांचं. आणि आत्ताही हा जो सिनेमा ग्रामीण भागात लागतोय ना, ही जी नावं तू काही ऐकलीस, तर तो फक्त मुंबई पुण्यापुरता न राहता तो ग्रामीण भागातही खूप चांगल्या पद्धतीने उचलून धरलेला आहे. बरोबर. महाराष्ट्रात अर्थातच 400-450 थिएटर्स बंद झालेली आहेत लॉकडाऊन मध्ये. नाहीतर आपण अजून वेगवेगळ्या गावांमध्ये आणि वेगवेगळ्या भागांमध्ये हा सिनेमा घेऊन जाऊ शकलो असतो. पण त्याला लिमिटेशन्स आहेत. शिवाय तुमच्या माझ्यासारख्या प्रेक्षकाला काय लागतं? एक छान सीट लागते, समोर दिसणार एक छान लागतं काहीतरी, पडद्यावर छान दिसलं पाहिजे. डावीकडचा बल्ब गेलेला आहे, उजवीकडनं क्रॉप होतंय, मग सीट काहीतरी घाणेरडी आहेत. हे आपल्याला कोणालाच आवडत नाही, कारण आपण जर पैसे द्यायचे तर आपल्याला काहीतरी छान बघायला मिळालं पाहिजे. सो बरोबर. देखभाल करण्यातही कुठेतरी कमी झालेला आहे. एक पडदा चित्रपटगृह ज्याला आपण म्हणतो सिंगल स्क्रीन, हम्म. असे खूप कमी झालेले आहेत. त्यांचा हम्म. मेंटेनन्स त्यांना ठेवता आला नाही, कारण 2 महिन्याचा लॉकडाऊन समोर होता. बरोबर. पण त्याही परिस्थितीत काही लोकांनी आपापले चित्रपटगृह उघडली आहेत. सूर्यवंशीपासून त्याची सुरुवात झाली आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सस्टेन होऊ शकलो. आणि 8व्या सिनेमात मला सिद्धू, तुला मला चांगलंच माहितीये की 8व्या आठवड्यामध्ये आपण सिनेमा जो आहे ना तो 1 किंवा 2 थिएटर्सना असतो आणि आपण असं म्हणतो वैभवशाली 8वा आठवडा, म्हणजे गौरवशाली 50वा दिवस. तो 8व्या हा, आठवड्यापर्यंत जाताच येत नाही बरेचदा. हो हो हो. पण आ- कमाल. अनुराग अनुरक्ती अनुरक्ती पडळकर आहेत. त्या म्हणतात रिप्लाय द्या ना. हो, आम्ही तुमच्याशीच गप्पा मारायला आलोय. आमचा हा विषय गप्पा मारून होतोच आहे, मग तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर आम्ही देणारच आहोत. बरं सिद्धार्थ, मला तुला विचारायचंय की हा. विक्रमी अशा थिएटर व्हिजिट्स तू केलेल्या आहेस या सिनेमाच्या निमित्तानं. म्हणजे जवळपास 65 ते 70 चित्रपटगृहांना तू व्हिजिट केलेला आहेस. अर्थात मी होतोच तुझ्या बरोबर. पण ते व्हिजिट करताना काय काय मजा आली? अरे, म्हणजे मजा म्हणण्यापेक्षा मला एकतर बरेचदा ना असं भरून येत होतं की म्हणजे प्रेक्षक ज्या पद्धतीनं एक एक्साइट होत होते, एक्साइट होऊन सिनेमा बघत होते, किंवा हे हे माझंच आहे, हे कॅरेक्टर मीच आहे, किंवा माझी मैत्रीण, सगळ्यात जवळची मैत्रीण, किंवा माझी आई सुद्धा अशीच आहे, ही जेव्हा गोष्टी प्रेक्षक रिलेट करत होते ना स्वतःला, ते ते बघून मला, म्हणजे मला असं वेडं झाल्यासारखं होत होतं की खरंच आपण प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं एंटरटेन करू शकलो. एंटरटेन करणं इज
म्हणजे ही कला एखाद्याच्या अंगात असणं किंवा एखाद्या टीमच्या अंगात असणं की आम्ही एंटरटेन करतो, ही कला फार मोठी आहे आणि खूप म्हणजे प्रेक्षकांचं आयुष्य बदलणारी ही कला आहे, एंटरटेन करणं. आणि मला फार बरं वाटतं की आपण त्यांचं आयुष्य आपण म्हणजे त्यांचे ते 2-2.5 तास आपण त्यांना एंटरटेन करू शकलो खऱ्या अर्थानं. ते हसले एकत्र, ते रडले, ते जुन्या मित्रमैत्रिणींना भेटले, ट्रिपला गेले आणि हे आपण त्यांच्या आयुष्यात साध्य करू शकलो, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. सो हे जिथे जिथे व्हिजिट्स केल्या आपण, म्हणजे माझ्या मते 60 ते 70 थिएटर्सना आपण व्हिजिट केलेले हो आहेत आणि हो सगळेच्या थिएटर्स हे 100% हाऊसफुल होते. दो 50% कपॅसिटी होती, पण सगळे 100% हाऊसफुल होते. काही तिकीट तर आपण विकलेली आहेत एकत्र, हो हो. की लोक येऊन विचारतायत की दोन मला पाहिजे दोन एक जिम्मा द्या, दोन झिम्बा जिम्मा द्या. हो हो हो. तर असं आपण खूप केलंय आणि मला त्याचं फार मी तुला सांगू, कौतुक आणि अभिमानाच्या पलीकडे मला असं वाटतंय की कौतुक अभिमान हे आपल्या जवळच्या लोकांचं असतं. पण मला मला आनंद होतोय की यार आपण हे करू शकलो त्यांच्यासाठी आणि आपण त्यांना देऊ शकलो काहीतरी इतकं चांगलं, आपण वर्थ वाटेल असं देऊ शकलो त्यांना. मला मला बऱ्याच जणांनी एक प्रश्न विचारलेला, तो हा असा की हेमंत, आपण आपला सिनेमा हिंदीमध्ये डब करून आपण का नाही दाखवू शकत? जसे म्हणजे आपण आपल्या सिनेमाचा काय म्हणू रीच आणखी वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करून दाखवायला काय लागतं? म्हणजे मी अगदी सामान्य ऑडियन्स म्हणून तुला विचारतोय की काय हा. लागतं, काय काय लागतं की आम्ही आता गुजरातीत डब करायचा किंवा तमिळमध्ये डब करायचा? कारण तमिळ सिनेमे तर 4-5 भाषांमध्ये होतात डब, हिंदी सिनेमे सुद्धा 4-5 भाषांमध्ये होतात डब. तर आपण काय करायला पाहिजे वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करून थिएटर्स मध्ये दाखवण्यासाठी? काय कशाची गरज असते मेन? फार गमतीशीर एक गोष्ट होऊ लागलेली आहे, दॅट इज पॅन इंडिया सिनेमा. म्हणजे आता हा जो साऊथचा सिनेमा आहे तो पॅन इंडिया म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करू लागलेला आहे. आणि ते काही फक्त त्यांच्या भाषेपुरते रिस्ट्रिक्ट करून घेत नाहीयेत स्वतःला, ते आता हिंदी डब करून सिनेमा ऑल ओव्हर इंडिया रिलीज करतायत, ओव्हरसीज रिलीज करतायत. आणि मला वाटतं की हा एक मोठा बदल आहे पोस्ट कोविड. कारण बॉलिवूडच्या त्याच त्याच विषयांवर येणाऱ्या सिनेमांना लोक कंटाळलेले आहेत. म्हणजे तीच ऍक्शन, त्याच लव्ह स्टोरीज, अर्थात वेगळ्या पठडीचे सिनेमे ऍक्सेप्ट करतायत लोक, पण त्यांना रिजनल सिनेमाची पॉवर चांगलीच माहितीये, प्रत्येक प्रेक्षकाला माहितीये, तुला मला सुद्धा माहितीये. सो मला नक्की याची खात्री आहे की इथून पुढे आपण काम करताना, आपण सिनेमा बनवताना त्याची तयारी आधी करावी लागेल की हे आपल्याला हिंदीत डब करायचा आहे, हा आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करून एकत्र जेव्हा महाराष्ट्रात रिलीज होतोय त्या बरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करता येईल ना, यासाठी आपल्याला वेगळी तयारी करावी लागेल. आणि मला वाटतं इथून पुढे जे सिनेमे आपण करू ना त्याच्यात मला ते करताना दिसतोय आपण, की आपणही आपला सिनेमा पंजाबमध्ये पंजाबीत, बंगालमध्ये बंगालीत आणि बाकी ठिकाणी हिंदीमध्ये अशा ठिकाणी आपण रिलीज करू शकतो. आपल्याला त्या पद्धतीचं डबिंग करावं लागेल. म्हणजे आता अगदी पुष्पासारखा सिनेमा, त्याचा जो हिंदीचा आवाज आहे तो श्रेयस तळपदे आहे. कारण बरोबर. याची याची तयारी त्यांनी आधी करून ठेवलेली होती की हा हिंदीत करताना, मग हिंदीत करताना त्याची गाणी आपल्याला पुन्हा बनवावी लागतात. सो या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू. आणि हळूहळू आपण सगळेच शिकत असतो, हळूहळू आपण सगळेच डेव्हलप होत असतो. तशीच ही मराठी फिल्म इंडस्ट्री सुद्धा डेव्हलप होतीये, ती शेवटपर्यंत होत राहील आणि अजून छान छान प्रयोग नक्की करेल. आणि आणखी एक प्रश्न मला होता की आपण, म्हणजे मला असं वाटतंय पर्सनली की आपण आपला सिनेमा जो आपण मेट्रो सिटीज आपण जे म्हणतो, महाराष्ट्रातल्या सिटीज जे आपण म्हणतो, त्या सिटीज व्यतिरिक्त आणखी ग्रामीण भागांमध्ये पोहोचण्यासाठी, की भले तिकडे थिएटर्स नाही आहेत अवेलेबल, हे तर आपल्याला आता कळलंय की काही काही थिएटर्स बंद झालेत ग्रामीण भागांमध्ये. तर ग्रामीण भागांपर्यंत सिनेमा पोहोचण्यासाठी आणखी काय काय मार्ग अ, उपलब्ध करायला पाहिजे? म्हणजे काय म्हणजे आपण काय करायला पाहिजे अजून की ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आपला सिनेमा पोहोचेल आणि त्यांना सुद्धा एन्जॉय करता येईल? मला असं वाटतं की थिएट्रिकल रिलीजला काही दिवस रेस्ट्रिक्शन्स आहेत. हा काळ थोडा बदलला पाहिजे. अजून 2-3 वर्षात या गोष्टी सगळ्या नीट होत जातील
आणि मग थिएटर्स पुन्हा डेव्हलप होतील, बंद पडलेली थिएटर्स पुन्हा चालू होतील, जसा जसा व्यवसाय उभारी घेईल. पण मला असं वाटतं की आपला झिम्मा पाहण्यासाठी लोकांना तो सॅटेलाइट म्हणजे टीव्ही वरती अवेलेबल होईल. तो प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे त्यानंतर. मग OTT प्लॅटफॉर्मवर येईल, जेणेकरून तो भारतभर जिथे जिथे मराठी माणसं आहेत, जगभर जिथे मराठी माणसं आहेत, तिथपर्यंत तो पोहोचेल. पण थिएट्रिकलला आत्ता थोडं रिस्ट्रिक्शन आहे, कारण कोविड हा भयानक काळ होऊन गेला आणि त्यांनी होत्याचं नव्हतं करून ठेवलंय बऱ्याच उद्योगधंद्यांचं. त्यातलाच आपला हा चित्रपट सृष्टीचा धंदा आहे. कमाल यार. साऊथ इंडस्ट्री सारखं OTT प्लॅटफॉर्मचा वापर मराठी इंडस्ट्री करत नाही. नाही करते की OTT वर Amazon वर जा, नेटफ्लिक्स वरती जा, सोनी लिव्ह वरती जा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती जा, झी5, तिथे छान पद्धतीनं मराठी सिनेमे रिलीज होत आहेत आणि व्यवस्थित लोकप्रिय सुद्धा ठरत आहेत. डेफिनेटली. आणि बऱ्याचशा OTT प्लॅटफॉर्म्सवर एक्सक्लुझिव्ह सुद्धा रिलीज होऊ लागलेले आहेत मराठी सिनेमे. आणि मला वाटतंय की हे अजून वाढेल, हे अजून चांगलं होईल, नाही का? आणखी आपण काही हो. घेऊया. हनुमंत मिसळ, ते एक एक शब्द खूप काय काय टाकत चाललेत. हनुमंतजी, तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं हे आम्हाला सांगा. तुम्ही मला मगाशी विचारलं मटन खाल्लं का, तर मी व्हेजिटेरियन झालेलो आहे. तुम्ही नाही खातो मटन, पण तुमचं मिसळ नाव आहे तर मिसळ खायला मला नक्की आवडेल. क्षितिजा कुलकर्णी म्हणतेय की जिम्माच्या निमित्तानं माझी आई जवळपास 30 वर्षांनी तिच्या शाळेतल्या मैत्रिणींना भेटली आणि त्या सगळ्यांनी मिळून जिम्मा पाहिला. खरोखर खूप गोड आहे सिनेमा. थँक्यू सो मच क्षितिजा, थँक्यू सो मच. म्हणजे थँक्यू आम्हाला थँक्यू. म्हणतोय की आम्हालाच या गोष्टीचा आनंद होतोय की लोक भेटतायत एकमेकांना. मग 30 वर्षांनी का असेना, 10-10 वर्षांनी का असेना, लोक भेटतायत एकमेकांना आणि भेटून सिनेमाला जातायत, की जणू एका ट्रिपलाच चाललेत. असं करतायत. तर खरंच या गोष्टीचा आनंद आहे आणि तुम्ही प्रेम दाखवलंय म्हणून हे घडतंय. तुमच्या प्रेमाशिवाय SSG44 म्हणतायत रत्नागिरीमध्ये मराठी सिनेमा यावा यासाठी काय करता येईल. मी तुम्हाला वाचून दाखवलं, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. रत्नागिरी सिटी प्राईडला दुपारी 3:15चा शो आहे उद्या. नक्की तिकीट बुक करा. 3:15 वाजता उद्या रत्नागिरी सिटी प्राईड आहे. म्हणजे तुम्ही आता आम्ही हे तर करूच. आम्ही आता आमच्या हँडल्स वर पोस्ट करूच की कुठे कुठे सिनेमा हा होणार आहे रिलीज, परत एकदा प्रेक्षकांना दाखवला जाणार आहे. तर ते डेफिनेटली तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा इतर लोकांना सांगता येईल की आपल्या एरियामध्ये हा सिनेमा रिलीज झालेला आहे. चिमणी 003 म्हणतीये, दादा जिम्मा लेडीज स्पेशल झाला, आता पुरुषांसाठी बनवा जिम्मा 2 असं त्यांचा नवरा म्हणतोय. अहो, तुमच्या नवऱ्यांना म्हणजे ते आदराने म्हणतोय, तुमचे जे यजमान आहेत त्यांना सांगा की सिद्धार्थचं जे कॅरेक्टर होतं ना, ते खूप पुरुषांनी रिलेट केलेलं आहे. आणि सिद्धार्थचं सोडा, अनेक बायकांचं कॅरेक्टर सुद्धा पुरुषांनी खूप रिलेट केलंय. पण आयडिया वाईट नाहीये. एक जिम्माचं एक वेगळं व्हर्जन, पुरुषांची ट्रिप असते वगैरे, आयडिया छान आहे तुमची. अजून सोशल मीडियावर कुठे हा सिनेमा पाहत आहे याबद्दल पण सर काही लिंक शेअर असतील तर करा, कारण अजून खूप महिलांना तो सिनेमा पाहायचा आहे, त्यांचा खूप आग्रह आहे. हा जो मेसेज आहे तो अंबेजोगाई मधनं आहे. अंबेजोगाईतल्या या सगळ्या महिलांनी सिनेमा खेचून चित्रपटगृहात आणला, तिथे लागलाच नव्हता. त्या थिएटरला गेल्या आणि त्या म्हणाल्या लावा. मग तिथून फोन आला आपल्या डिस्ट्रीब्युटरला की अरे इथे बायकांचा ग्रुप म्हणतोय सिनेमा लावायचा आहे. तर तो सिनेमा त्यांनी लावला. नुसता लावला नाही तर 3 आठवडे प्रचंड गर्दीत तो सिनेमा तिथे चालवला. आता अर्थात त्या म्हणतात त्याप्रमाणे वेगवेगळे सिनेमे येत राहतात. चित्रपटगृहांचा सुद्धा त्यांचा एक व्यवसाय आहे. एखादा सिनेमा काही ठराविक काळानंतर त्याचं बुकिंग कमी कमी होत जातं. तुम्हाला हेही माहिती असेल की हिंदी, इंग्रजी या सिनेमांची तिकीट खूप महाग असतात. स्पायडरमॅन हा सिनेमा 1500-2000 या तिकिटांनी वगैरे प्रदर्शित झाला आणि लोकांनी विकतही घेतली तिकीट. सो खूप वेगवेगळी गणितं असतात. त्या सगळ्या गणितांमधनं टिकत मराठी चित्रपट सृष्टी प्रवास करत असते. क्या बात आहे. सो येस, सगळ्यांना हीच एक आम्हाला गुड न्यूज सांगायची होती की जिम्मा अजून संपलेला नाहीये. अजून बराच वेळ असणार आहोत आम्ही तुमच्या बरोबर आणि आम्हाला तो थिएटर मधून अजिबात जाऊ द्यायचा नाहीये. आम्हाला असं फार वाटतंय की तुम्ही सुद्धा थिएटर मध्ये जा आणि एन्जॉय करा. काळजी घ्या मात्र, कारण
कसं आहे, आपण सगळ्यांनी मिळून जर का काळजी घेतली तरच सिनेमागृह चालू राहतील. म्हणजे मास्क लावणे म्हणा किंवा सॅनिटायझर्स वापरणे, थोडस सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या जर का गोष्टी आपण केल्या तरच सिनेमागृह चालू राहतील, तरच आम्हाला सिनेमे बनवता येतील आणि तरच आपल्याला सगळ्यांना मिळून सिनेमे एन्जॉय करता येतील. तर हे एक मोठं चक्र आहे, हे आपल्याला एकत्र मिळूनच करायचंय. हे फक्त आम्ही किंवा तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन काही होणार नाही, आपल्याला एकत्र इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. तर आता प्रणव प्रणव मला म्हणतायत की रिस्क घेतली पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीनी. अगदी बरोबर आहे प्रणव. तुम्ही म्हणताय रिप्लाय करा, तुमच्याबद्दलच बोलतोय मी आता. सो मराठी चित्रपट सृष्टीने रिस्क घेतली पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. आपण सिनेमे छान बनवूया, तुम्ही प्रेक्षकांनी मिळून खूप छान रिस्पॉन्स द्या. कारण एक सिनेमा बनतो, तो चालतो, त्याच्यानंतर मग पुढचे सिनेमे बनवण्याचं धाडस मिळतं. सो त्यामुळे तुम्ही भरभरून प्रतिसाद देत राहा, आम्ही भरभरून वेगवेगळे प्रयोग करत राहू आणि आम्ही सुद्धा रिस्क घेत राहू. झिम्मा ही आमच्या दृष्टीने रिस्कच तर होती, दुसरं काय आहे. अजून आपण थोडेसे कमेंट्स. नाही, एकांनी एक कमेंट केली होती की त्यांच्या आजींनी सिटी प्राईडला झिम्मावरती डान्स केला होता. सो असे तर अनेक व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या वयोगटातल्या बायकांनी खूप सिनेमा एन्जॉय केला, जगभर सुद्धा केला. आपण सिनेमा हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UAE बऱ्याच ठिकाणी रिलीज केला आणि तिथे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. कॅनडामध्येही केला. सिद्धार्थ, तुला तर माहितीच आहे, आता लोक आपल्याला गमतीत विचारू लागतात की आता चंद्रावरही दाखवणार आहात का वगैरे. तर टाझमानिया वगैरे अशा बेटांवरही आपण सिनेमा दाखवला जिथे कधी मराठी सिनेमा लागला नव्हता. डेन्मार्क मध्ये दाखवला. सो खूप छान रिस्पॉन्स आहे सगळीकडनं. थँक्यू बोथ एंटायर टीम ऑफ जिम्मा फॉर सच अमेझिंग मास्टरपीस. थँक्यू श्वेता, थँक्यू व्हेरी मच. थांब, एक प्रश्न होता, तो आता वरवर वरवर चाललाय. एकच सेकंड, एकच हो. सेकंड. आयर्लंड मध्ये सिनेमा पाहायचा हा आहे. रजत हो. बदाडे म्हणतायत हम्म. जिम्मा कोणत्या OTT वर येणार आहे, कारण आयर्लंड मध्ये त्याचे शोज नाही आहेत. हो बरोबर. आयर्लंडमध्ये काय झालंय, UK आणि युरोपातल्या काही ठिकाणी कोविड केसेस खूप वाढत आहेत, त्यामुळे आपण तिथे थिएटरकडनं आपल्याला म्हणावा तसा चांगला रिस्पॉन्स मिळत नाहीये. आणि कधी लॉकडाऊन येईल, कधी रेस्ट्रिक्शन्स येतील, याची भीती आपल्याला सगळ्यांना आहे, त्या देशांमध्येही आहे. आणि त्यामुळे तिथे येत नाहीये. पण सिनेमा अजूनही चित्रपटगृहात खूप चांगल्या प्रतिसादात चालू आहे. सिनेमा तुम्ही जोपर्यंत चित्रपटगृहातनं उतरवत नाही प्रेक्षक, तोवर आम्ही तो OTT वर आणणार नाही आहोत. हा, म्हणजे आमचा प्रयत्न पूर्णपणे हाच आहे की जेव्हा जिम्मा सिनेमा पूर्णपणे थिएटर्स मधून जाईल, जो लवकरात लवकर जाऊ नये अशी आमची खूप इच्छा आहे. अजिबातच जाऊ नये ही तर, पण जोपर्यंत तो थिएटर्स न उतरत नाही तोपर्यंत OTT वर तो येणार नाहीये. जेव्हा तो थिएटर्स मधून जाईल तेव्हा काही कालांतरानं नक्कीच तो OTT वर येणार आणि सगळ्या आणखी प्रेक्षकांपर्यंत पोचावा अशी आमची इच्छा आहेच आहे, डेफिनेटली. नरेंद्र ठाकरे म्हणतात, जिम्मा हा सिनेमा पूर्ण फॅमिलीसह न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहे. ओनली मराठी फिल्म. थँक्यू, हॅशटॅग थँक्यू नरेंद्र. थँक्यू हम्म. थँक्यू थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं जेव्हा असे प्रेक्षक म्हणतायत की ओनली मराठी फिल्म, ओनली मराठी फिल्म. त्यावरनं डेफिनेटली आम्हाला पण आनंदच होतो की फक्त मराठी फिल्मला लोक सपोर्ट करतायत. पण त्या पलीकडे आम्हाला जाणीव आहे या गोष्टीची की आणखी चांगले चांगले सिनेमे तुमच्यासाठी बनवावे आणि तुम्हाला सुद्धा अभिमान वाटावा की हा आपला मराठी सिनेमा इतक्या छान प्रतिसादात चालू आहे. सो ही आमची पण जबाबदारी आहे आणि आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू की असे चांगले चांगले सिनेमे तुमच्यापर्यंत आणत राहू आम्ही. सो परत एकदा एक रिव्हिजन छोटीशी घेऊया असं मला वाटतंय की हो. सिनेमा आपला सिनेमा हा आता या शुक्रवारपासूनच काय उद्यापासूनच बऱ्याच थिएटर्स मध्ये पुन्हा एकदा येतोय. तर तो कुठे येतोय, किती वाजता शोज आहेत आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागांमध्ये जिम्मा हा पुन्हा एकदा रिलीज होत आहे. सो कुठे कुठे रिलीज होणार आहे याची पोस्ट आम्ही लवकरात लवकर टाकणार आहोत आणि तुमच्यापर्यंत त्याचं वेळापत्रक वगैरे पोहोचेलच. सो तुम्ही सुद्धा तितका चांगला रिस्पॉन्स द्या आणि आम्ही 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 सुद्धा प्रयत्न करू की जिम्मा सिनेमा थिएटर्स मध्ये टिकवून ठेवू. हो. सो मी परत एकदा रिव्हिजन देतो, ऐका. कारण खाली एक प्रश्न आला की पुण्यात आहे का सिनेमा. अहो, पुण्यात खूप आहे सिनेमा.
पुण्यात जोरदार चालू आहे, किंवा खरं तर पुण्यातच खूप तुफान चालू आहे. सो मुंबईमध्ये सिनेमा चालू आहे, ठाण्यात चालू आहे, पुण्यात चालू आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, इचलकरंजी, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, उमरठ, शिरूर, नाशिक, लोणी, रत्नागिरी, पेण, सावंतवाडी, औरंगाबाद, वळूज, औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, परळी, उस्मानाबाद, सेलू, कळंब, नागपूर, बरीच आहे यादी, आणि हळूहळू ती यादी वाढत चाललेली आहे. उद्यापर्यंत अजून याच्यामध्ये शोज ऍड होतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आम्ही ही जी यादी आहे ती इन डिटेल आता काही वेळात तुमच्यासोबत शेअर करतोय. नरेंद्र ठाकरे म्हणतात नाशिकमध्ये पण आहे. हो, नाशिकमध्ये जोरदार चालू आहे. नाशिक मधली गंमत अशी होती की नाशिकमध्ये 2 दिवस आधीच पुढचे शोज हाऊसफुल होत आहेत, पण इतके सिनेमे आहेत की त्याच्या गर्दीत आपल्याला शोज कमी मिळतात. अर्थातच सगळेच सिनेमे चालले पाहिजेत, आपलाही सिनेमा चालला पाहिजे आणि इतरांचाही सिनेमा चालला पाहिजे, तर त्यामुळे तिथेही तो जोरदार गर्दीत चालू आहे. थँक्यू. सिद्धी विचारतायत बँगलोरमध्ये आहे का? अहो सिद्धी, बँगलोरमध्ये एकच शो होता रोज, पण तो रोज हाऊसफुल जात होता. सिद्धी, तुम्हाला माहिती नव्हतं, आय एम सॉरी, पण आता तरी बँगलोरमध्ये नसेल हा सिनेमा, कारण 3 आठवडे सतत हाऊसफुल गेलेला आहे. बँगलोरमध्ये आपला सिनेमा, हैदराबादमध्ये गेलेला आहे, इंदोरमध्ये गेलेला आहे, बडोद्यात गेलेला आहे, अशा महाराष्ट्राबाहेरच्या बऱ्याचशा ठिकाणांमध्ये हा सिनेमा हाऊसफुल गेलाय. फक्त ते मे बी ते तुमच्यापर्यंत त्याचे टायमिंग किंवा वेळापत्रक नीट पोहोचलं नसेल, किंवा तुम्ही सुद्धा थोडासा रिसर्च केला नसेल. पण पुढच्या वेळेला प्लीज असं नका करू. आम्ही आणणार आहोत बाहेरच्या. अक्षय पिंपळे म्हणतात कतारला येणार होतं असे बोलले होते. हो, कतारला आपला सिनेमा येतोय आणि लवकरच त्याची तारीख जाहीर होणार आहे. कारण काय, युएई किंवा इतर देशांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा येतो की तिथलं सेन्सर करावं लागतं. सो तिथलं सेन्सॉर बोर्ड जे आहे तो सिनेमा बघणार आहेत, त्याचा प्रिव्ह्यू पुढच्या आठवड्यात आहे. ते सेन्सर सर्टिफिकेट आपल्याला मिळालं की कतारमध्ये लगेच सिनेमा रिलीज होणार आहे. सो थँक्यू. बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये रिलीज होतोय सिनेमा, आणि तुम्हाला तो नक्कीच पाहायला मिळेल. प्लीज जा, एन्जॉय करा. जसं गेले 7 आठवडे एन्जॉय केला तसं याच्याही पुढे करत राहा. आमची इच्छा आहे 100 दिवस टिकावा आपला सिनेमा थिएटर्स मध्ये. या 7 जानेवारीला जिम्माला 50 दिवस पूर्ण होतील आणि अजून 50 दिवस चालावा अशी आमची खूप इच्छा आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना तो एन्जॉय करता यावा अशी आमची भयंकर इच्छा आहे. बाकी असंच काळजी घ्या खूप सगळ्यांनी. मराठी सिनेमे खूप येस, चांगले आहेत, यापुढे सुद्धा खूप, म्हणजे फक्त आमचेच नाही, बऱ्याच जणांचे चांगले चांगले मराठी सिनेमे येत आहेत. आणि ते प्लीज बघा. येस. आता फेब्रुवारीमध्ये तुम्हाला झोंबिवली बघायला मिळणार आहे, पांघरुण नावाचा सिनेमा बघायला मिळणार आहे. असे बरेच सिनेमे येत आहेत, चांगले चांगले सिनेमे येत आहेत. तर ते प्लीज सगळ्यांनी एन्जॉय करा, तरच अख्खी इंडस्ट्री मिळून आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत काहीतरी वेगवेगळं देत राहू. सो प्लीज एन्जॉय. हो, एकांनी लिहिलंय पाकिस्तान मध्येही सिनेमा पाठवा. आता तेवढंच राहिलंय. अहो, तो काय आर्मीचा ऑफिसर आहे का पाकिस्तान मध्ये पाठवायला? अहो, तो सिनेमा आहे हो. असो, तर नक्की बघा सिनेमा, खूप मजा करा. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा एकदा तो लागतोय जिथनं निघाला होता. खूप चांगली, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. असंच भरभरून प्रेम करत राहा आणि झिम्मा बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जो पदार्पण करतोय त्याच्या 8व्या आठवड्यात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. थँक्यू थँक्यू बाय. थँक्यू थँक्यू. बाय. डाउनलोड कर व्हिडिओ, सेव्ह कर. केला. येस, थँक्यू.